हॅलो स्टुडंट्स, लेसन सुरू आहे आपला रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. आणि या लेसनचे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये रेस्पिरेशनची डेफिनेशन, त्याचा अर्थ आणि सजीवांना कशी गरज आहे रेस्पिरेशनची, की ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एनर्जी तयार होत असते. रेस्पिरेशनच्या प्रक्रियेमध्ये ATP तयार होत असते आणि या ATP तयार होण्यासाठी प्रत्येक सेलला कार्बोहायड्रेट म्हणजे ग्लुकोज फूड मटेरियल आणि ऑक्सिजनची आवश्यकता असते. आणि त्या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जात असतो. म्हणजे ऑक्सिजन हा आत घेतला जातो, सेलमध्ये पोचवून त्याच्यापासून एनर्जी तयार होते आणि तयार झालेला कार्बन डायऑक्साईड हा एक प्रकारचं वेस्ट मटेरियल आहे जे बाहेर टाकलं जातं. हे प्रोसेसमध्ये रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन दोन्ही प्रोसेसेस ज्या आहेत त्या आवश्यक असतात. सर्क्युलेशनमुळेच ऑक्सिजन शरीरामध्ये फिरत असतो. आणि ह्युमनमध्ये, माणसामध्ये एक स्पेसिफिक अशी रेस्पिरेटरी सिस्टीम मिळालेली आहे आपल्याला, ज्याच्यामध्ये मुख्य ऑर्गन्स आपण पाहिले होते. नोज, बरोबर आहे, नाकातून ऑक्सिजन आत येतो. त्याच्यानंतर फॅरिंग्स म्हणजे घशाचा भाग, पुढचा पार्ट आहे ट्रकिया म्हणजे श्वासनलिका किंवा विंड पाईप, अँड द ट्रकिया डिवाइड इंटू 2 ब्रॉन्काय. बरोबर आहे, आठवतंय तुम्हाला? सो दॅट इज रेस्पिरेशन प्रोसेस. नाकाच्या मधून आत आलेला ऑक्सिजन हा पहिल्यांदा जातो रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे ट्रकिया. ट्रकिया डिवाइड इंटू 2 ब्रॉन्काय. या ट्रकियाच्या वरती हे सी शेप्ड कार्टिलेजिनस रिंग्स असतात, ट्रकियावरती पण असतात आणि ब्रॉन्कायवरती पण अशा रिंग्स असतात. हा ऑर्गन आहे ट्रकिया म्हणजेच श्वासनलिका, विंड पाईप. ट्रकिया डिवाइड इंटू 2 ब्रॉन्काय. एकला म्हणायचं ब्रॉन्किओलस, राईट अँड लेफ्ट. दिस ब्रॉन्काय दे एंटर इंटू लंग्स. ह्या ब्रॉन्काय या लंगमध्ये एंटर होतात. राईट लंग जो आहे, उजवा जो फुफ्फुस आहे, त्याच्यामध्ये 3 लोब्स आहेत. डाव्या लंगमध्ये 2 लोब्स आहेत. बरोबर आहे. आता पुढची गोष्ट लक्षात घ्या. दिस ब्रॉन्काय दे एंटर इंटू द लंग अँड दे डिवाइड अँड रिडिवाइड इंटू मेनी ब्रांचेस. प्रायमरी ब्रांचेस, सेकंडरी ब्रांचेस. These branches they are called as secondary alveoli or respiratory alveoli. On both sides, दोन्ही बाजूचे alveoli ब्रॉन्काय आत गेल्यानंतर असे त्याच्यामध्ये ब्रांचेस फुटतात. एका झाडाला जशा फांद्या असतात त्याला पुन्हा पुन्हा शाखा फुटतात, पुन्हा पुन्हा सब ब्रांचेस फुटतात. तसं हे स्ट्रक्चर आहे. आणि प्रत्येक ब्रॉन्काय, आता हा शेवटचा जो ब्रॉन्काय आहे फाईन ब्रांच, याला आपण म्हणतो रेस्पिरेटरी ब्रॉन्काय. ठीक आहे. ही शेवटची जी ब्रांच आहे ती आहे रेस्पिरेटरी ब्रॉन्काय. आणि धिस रेस्पिरेटरी ब्रॉन्काय ही शेवटी एंड होते अल्व्हिओलायमध्ये. ही अशी हवेची पिशवी. अशा मिलियन्स ऑफ अल्व्हिओलाय दे आर प्रेझेंट इन द लंग्स. बघा, हे जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणायचं alveoli. Alveoli is surrounded by blood capillaries. आता हा एक alveoli आपण डिटेलमध्ये त्याचं स्ट्रक्चर जेव्हा पाहू तेव्हा each alveoli, बघा, this is alveoli. हा एक अल्व्हिओलाय आहे आणि या अल्व्हिओलायमध्ये च्या बाजूने ब्लड व्हेसल्स असतात. ठीक आहे. मी काळ्या रंगाने दाखवते अल्व्हिओलाय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दिस इज वन अल्व्हिओलाय. बघा, दिस इज अल्व्हिओलाय. दिस इज द लाइनिंग ऑफ अल्व्हिओलाय. ही एक अल्व्हिओलायची ही कव्हरिंग आहे, थिन कव्हरिंग आहे अल्व्हिओलायची. अँड these alveoli they are
सराउंडेड बाय, ही अल्व्हिओलाय जी असते ही एक अल्व्हिओलाय ही ब्लड कॅपिलरीने सराउंड असते. ईच अल्व्हिओलाय इज सराउंडेड बाय ब्लड कॅपिलरी, येणारी आणि जाणारी. ठीक आहे, दिस इज ब्लड. सो अल्व्हिओलाय इज सराउंडेड बाय ब्लड कॅपिलरी. हेच बघा इथे आपल्याला पुन्हा एकदा पाहायचंय. आणि या ह्याच्या ऑक्सिजन विच एंटर इन द नोज इट गोज टू द अल्व्हिओलाय. हा ट्रकिया ब्रॉन्काय रेस्पिटरी ब्रॉन्काय मधून तो कुठे येतो, अल्व्हिओलाय मध्ये होतो. आणि अल्व्हिओलाय मधून तो ऑक्सिजन ब्लड कॅपिलरी मध्ये जात असतो. ठीक आहे, ही प्रोसेस जी आहे याला आपण म्हणतो गॅशियस एक्सचेंज. सो अल्व्हिओलाय इज द सरफेस वेअर एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस. ही पूर्ण जी प्रोसेस आहे दॅट इज द रेस्पिरेशन. हा पार्ट जो आपण आज सुरू करत आहोत 8.3 पॉइंट, दॅट इज मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. इट इन्क्लूड्स 4 स्टेप्स. पहा, या मेकॅनिझम रेस्पिरेशन मध्ये 4 एकूण पायऱ्या आहेत, 4 स्टेजेस आहेत. पहिली स्टेज आहे ब्रीदिंग. आता ब्रीदिंग म्हणजे काय? ब्रीदिंग म्हणजे इनहेलेशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन आत घेतला जातो आणि एक्सहेलेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. ओके, सो ब्रीदिंग consists of 2 processes. एक आहे इन ब्रीदिंग किंवा इनहेलेशन आणि दुसरं आहे एक्स ब्रीदिंग म्हणजे एक्सहेलेशन. इन ब्रीदिंग अँड एक्स ब्रीदिंग. इन ब्रीदिंग मध्ये काय होत आहे? इन ब्रीदिंग मध्ये ऑक्सिजन आत घेतला जातोय, ऑक्सिजन टेकन इनसाइड. एक्स ब्रीदिंग मध्ये कार्बन डायऑक्साइड इज एक्सपेल्ड आउटसाइड. कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो. अर्थातच या दोन्ही प्रोसेस नाकातून होत असतात. सो ब्रीदिंग मेनली हॅपन्स थ्रू द नोज, बट along with nose some other organs they take part in breathing. आणि त्या कोणत्या आहेत? ब्रीदिंग मध्ये पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये लागत असतात डायफ्रॅम. कुठे असतो डायफ्रॅम? मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं डायफ्रॅम कुठे असतो. या लंग्सच्या खालच्या बाजूला हा असा डायफ्रॅम असतो. ओके, इट इज अ मसल मेम्ब्रेन or compartment which divide thoracic cavity into abdominal cavity. छातीच्या मध्ये हा असा डायफ्रॅम आहे. छाती आणि पोटाच्या डिव्हाइड करतो हा डायफ्रॅम. हा डायफ्रॅम हा मस्क्युलर असतो. तो कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतो. ठीक आहे, तो रिलॅक्स झाला त्यावेळेस तो असा उंच होतो. तो कॉन्ट्रॅक्ट झाला की तो ताणला जातो. ताणला झाला की एकदा बघा, वन्स द डायफ्रॅम इज डोम शेप्ड आणि एकदा तो डायफ्रॅम कसा होईल? तो डायफ्रॅम हा सरळ होईल. एकदा तो डोम शेप होईल, एकदा तो सरळ होईल अकॉर्डिंग टू कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ डायफ्रॅम मसल्स. दुसरी गोष्ट म्हणजे चेस्ट कॅव्हिटीच्या भोवती असलेले, चेस्टच्या भोवती काय आहे? लंग्सच्या भोवती आहे थोरॅसिक केज. बरोबर आहे ना, छातीचा पिंजरा. ह्याच्यामध्ये सुद्धा कार्टिलेज असतं की जे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात. त्याला म्हणतात रिब मसल्स. रिब मसल्स कॅन ऑल्सो गेट कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. कॉन्ट्रॅक्ट झाले की ते आतल्या बाजूला आकुंचित होतात, रिलॅक्स झाले की ते पसरतात. तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही श्वासोश्वास घेता तेव्हा तुम्ही एकदा श्वास आत घ्या, तुमच्या लक्षात येईल छातीची जो भाग आहे हा बाहेर आलाय. बरोबर आहे, छाती फुलवून आपण श्वास आत घेतो आणि श्वास जेव्हा बाहेर टाकायचा आहे तेव्हा ते रिब्स हे खालच्या बाजूने दबलेले असतात. एकदा ते रिब्स वर येतात, एकदा ते रिब्स खाली जातात. रिब्सचं आपल्याला जाणवतं, पण त्याच वेळेस डायफ्रॅम मसल मध्ये सुद्धा बदल होत असतो. एकदा डायफ्रॅम हा डोम शेप होतो, वरच्या बाजूला जातो. एकदा डायफ्रॅम हा फ्लॅट होतो, सरळ होतो, ज्या वेळेस तो कॉन्ट्रॅक्ट होतो. बघा, ज्या वेळेस इन ब्रीदिंग होत असतं त्यावेळेस डायफ्रॅम, आपण याच्यामध्ये जर फरक लिहायचा प्रयत्न केला तर ड्युरिंग
इन ब्रीदिंग डायफ्रॅम जो आहे, श्वास आपण जेव्हा आत घेतो आहोत तेव्हा छाती आपली फुललेली आहे, बरोबर आहे ना. त्यावेळेस आपली आतलं जे प्रेशर आहे, श्वास आत घ्यायचा आहे म्हणजे बाहेरून हवा आत येणार आहे, म्हणजे बाहेरच्या पेक्षा आपलं आतलं प्रेशर हे कसं असायला हवंय, ते कमी असायला हवंय. व्हॉल्यूम जेव्हा जास्त होईल तेव्हा प्रेशर कमी होईल. आणि व्हॉल्यूम कधी जास्त होईल, जेव्हा डायफ्रॅम हा स्ट्रेट असतो. इन ब्रीदिंगच्या वेळेस डायफ्रॅम स्ट्रेट, रिब्स मूव्ह आउटवर्ड and upward. बघा, डायफ्रॅम, रिब्स आणि रिब्स दे मूव्ह अपवर्ड अँड आउटवर्ड. डायफ्रॅम बिकम स्ट्रेट आणि याच्यामुळे जो व्हॉल्यूम आहे, चेस्ट व्हॉल्यूम, इट इनक्रीज. चेस्ट व्हॉल्यूम हा वाढतो आणि चेस्ट व्हॉल्यूम वाढल्यामुळे प्रेशर इन द व्हॉल्यूम, प्रेशर इन चेस्ट, प्रेशर जे आहे, व्हॉल्यूम वाढला. तुम्हाला माहिती आहे व्हॉल्यूम आणि प्रेशर हे एकमेकांशी इनव्हर्सली प्रपोर्शनल असतात. जेव्हा व्हॉल्यूम जास्त होतो तेव्हा प्रेशर कमी होतं. व्हॉल्यूम कमी झाला, आकारमान जर कमी झालं, त्या ठिकाणी दाटीवाटीने झाल्यामुळे तिथल्या ठिकाणचे ॲटम्स हे प्रेशर वाढत असतं. या ठिकाणी व्हॉल्यूम वाढलेला आहे आणि त्यामुळे व्हॉल्यूम इन्क्रीजेस आणि त्यामुळे प्रेशर जे आहे ते काय होत आहे, डिक्रीज होत आहे. आणि हे कशापेक्षा डिक्रीज होतं, इन ब्रीदिंगमुळे. आउटर ॲटमॉस्फिअरपेक्षा आतलं प्रेशर काय होतं, कमी होतं आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन रश इनसाइड, एअर रश इनसाइड थ्रू नोज, हवा आत येते. ऑक्सिजन अर्थातच ते, मग फक्त ऑक्सिजन नसतो, पूर्ण हवा घेत असतो पण आतमध्ये. आणि आपल्याकडे सिलेक्टिव्ह ब्रीदिंग नाही की फक्त ऑक्सिजन आत येतोय. जेव्हा हवा येते त्या हवेमध्ये 20% ऑक्सिजन असतो, तो आपल्या बॉडीमध्ये येत असतो. ठीक आहे. सो दिस ऑक्सिजन किंवा एअर रशेस इनसाइड ॲट द टाइम ऑफ इन ब्रीदिंग. कोणामुळे, ड्यू टू मुवमेंट ऑफ डायफ्रॅम अँड मुवमेंट ऑफ रिब्स. आता पहा आउट ब्रीदिंग. आउट ब्रीदिंग मध्ये काय होईल, आउट ब्रीदिंग मुळे हा जो डायफ्रॅम आहे, डायफ्रॅम बिकम डोम शेप्ड, तो वरच्या बाजूला जातो. ओके, डायफ्रॅम इट गेट रिलॅक्स, तो रिलॅक्स होतो, तो डोम शेप तो वर जातो. जे रिब्स आहेत, रिब्स दे मूव्ह. आता याच्या ऑपोजिट म्हणजे काय लिहू आपण, रिब्स मूव्ह इनवर्ड, आतल्या बाजूने, अँड डाऊनवर्ड. आणि डायफ्रॅम पण वरती गेला, रिब्स आतल्या बाजूला गेल्या आणि त्याच्यामुळे व्हॉल्यूम काय होईल, व्हॉल्यूम इन चेस्ट, चेस्ट कॅव्हिटी मधला व्हॉल्यूम जो आहे तो कमी झाला. आतली जागा कमी झाली. आतली जागा कमी झाल्यामुळे आतलं प्रेशर जे आहे ते प्रेशर वाढलं. पहा, इथे व्हॉल्यूम इन्क्रीज झाला, प्रेशर डिक्रीज झालं. इथे व्हॉल्यूम डिक्रीज झाला तर प्रेशर इन्क्रीज झालं. आणि बाहेरचं प्रेशर हे कमी आहे, आतलं प्रेशर जास्त आहे. हवा नेहमी जास्त प्रेशर कडून कमी प्रेशर कडे जाते, म्हणून यावेळेस एअर गोज किंवा रश आउटसाइड. हवेतून, नाकातून ती हवा बाहेर जाते. आपण त्यालाच म्हणतो एक्स ब्रीदिंग. आणि ही जी मुवमेंट आहे हे लक्षात ठेवा, आपल्याला ही जी मुवमेंट आहे ही आपोआप होत असते. इट इज ऑटोनॉमस मुवमेंट, इट इज इनव्हॉलंटरी. तुम्ही झोपलेले, आता तुम्ही स्वतः तुम्ही समजू शकता श्वास घेताना किंवा टाकताना आपल्याला समजतं, परंतु जेव्हा आपण कामात असतो किंवा झोपलेलो असतो तेव्हा सुद्धा ही ब्रीदिंगची प्रोसेस सुरू असते. म्हणजे ह्या प्रोसेसवरती आपला, म्हणजे ही आपण दोघी सेमी आहे, म्हणजे आपल्याला समजतं पण आपण कंट्रोलही करू शकतो. श्वास जोरात घ्यायचा आहे,
फास्ट घ्यायचं आहे आपण तेही करू शकतो. अदरवाईज ऑटोमॅटिकली सुद्धा ही ब्रीदिंगची प्रोसेस सुरू असते. एकदा डायफ्रॅम वरती जातो, एकदा डायफ्रॅम सरळ होतो, एकदा चेस्ट बाहेर येतात, एकदा चेस्ट आत जाते आणि त्याच्यामुळे ही ब्रीदिंगची प्रोसेस ही जन्माला आल्यापासून कंटिन्युअस आपल्या बॉडीमध्ये सुरू असते, ज्याच्यामुळे हवा आत येते आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. याला आपण म्हणतोय ब्रीदिंग. आणि पुढची जी आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन, इट इज रिलेटेड विथ अल्व्हिओलाय. मी तुम्हाला सांगितलं अल्व्हिओलाय म्हणजे काय. सो इन एक्सटर्नल रेस्पिरेशन इन ब्रीदिंग मध्ये काय होत आहे, ब्रीदिंग मध्ये ऑक्सिजन आत घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये काय होत आहे, गॅस एक्सचेंज इन अल्व्हिओलाय. अल्व्हिओलाय मध्ये जेव्हा गॅसचं एक्सचेंज होतं त्या प्रोसेसला म्हणायचं एक्सटर्नल रेस्पिरेशन. इन ब्रीदिंग झालेलं आहे, ऑक्सिजन आत आला आहे, हवा आत आली आहे, हवेसोबत ऑक्सिजन आत आलाय. तो ऑक्सिजन ट्रकिया ब्रॉन्काय मधून प्रवास करत शेवटचं त्याचं डेस्टिनेशन काय आहे ऑक्सिजनचं आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये, ते म्हणजे अल्व्हिओलाय. आता ऑक्सिजन कुठे आला आहे, ऑक्सिजन आत आला आहे अल्व्हिओलाय मध्ये. आणि अल्व्हिओलायच्या बाजूने काय आहे, अल्व्हिओलायच्या बाजूने ब्लड व्हेसल आहे. बघा आपण याचं जसं आपण सेक्शन घेतला या ठिकाणी, तर अल्व्हिओलाय आणि अल्व्हिओलायच्या बाजूने आहे ब्लड व्हेसल, त्याला चिकटून ही आहे ब्लड व्हेसल. ठीक आहे, दिस इज ब्लड व्हेसल. आणि आता ऑक्सिजन कुठे आला आहे, ऑक्सिजन आला आहे अल्व्हिओलाय मध्ये. दिस ऑक्सिजन फ्रॉम अल्व्हिओलाय विल एंटर इन ब्लड. सो दीज आर ब्लड व्हेसल. ऑक्सिजन हा अल्व्हिओलाय मधून ब्लड मध्ये जाईल. पहा जाताना दिस ऑक्सिजन विल क्रॉस 2 बॅरियर्स. कोणते 2 बॅरियर क्रॉस करणार आहे तो, कोणा दोघांना ओलांडून त्याला जायचंय पुढे. पहिला बॅरियर म्हणजे अल्व्हिओलायची वॉल ऑफ अल्व्हिओलाय विच इज व्हेरी व्हेरी थिन. समजते, अतिशय थिन एपिथेलियल मेम्ब्रेन असतं ते. आणि ही सुद्धा एपिथेलियल मेम्ब्रेन आहे कशाचं, ब्लड व्हेसल. म्हणजे थिन म्हणजे अल्व्हिओलायचं मेम्ब्रेन तो क्रॉस करेल, ब्लड कॅपिलरीचं मेम्ब्रेन तो क्रॉस करेल आणि ऑक्सिजन हा अल्व्हिओलाय मधून ब्लड मध्ये जाईल. दिस इज ब्लड कॅपिलरी. आणि कुठून आल्या ह्या ब्लड कॅपिलरी, दिस ब्लड कॅपिलरी ह्या आल्या आहेत पल्मोनरी. बघा पल्मोनरी जी लंग कडून येते आहे, समजते, लंग कडून येते आहे ती आहे पल्मोनरी आर्टरी. सॉरी, हार्ट कडून येते आहे पल्मोनरी आर्टरी, जी कोणाकडे जाते आहे, लंग कडे जाते. हार्ट कडून आलेली ब्लड व्हेसल आहे जिच्यामध्ये इम्प्युअर ब्लड आहे. त्या इम्प्युअर ब्लड म्हणजेच डिऑक्सिजनेटेड ब्लड, त्याच्यामध्ये काय मिक्स होतो आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतो. आणि आता आपण या ब्लडला म्हणू प्युअर ब्लड. प्युअर ब्लड म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. त्याच वेळेस पल्मोनरी कॅपिलरी मधला कार्बन डायऑक्साईड जो आहे तो अल्व्हिओलाय मध्ये येणार आहे. बघा तुम्ही, समजते, कार्बन डायऑक्साईड फ्रॉम ब्लड व्हेसल एंटर इन अल्व्हिओलाय, ऑक्सिजन फ्रॉम अल्व्हिओलाय एंटर इन कॅपिलरी. ह्याला म्हणतो आपण एक्सचेंज. ऑक्सिजन अल्व्हिओलाय मधून ब्लड मध्ये गेला, कार्बन डायऑक्साईड ब्लड मधून अल्व्हिओलाय मध्ये आला. दिस इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल रेस्पिरेशन. आणि हे कुठे होते आहे, इट इज ऑकरिंग इन अल्व्हिओलाय. अल्व्हिओलाय मध्ये हे ट्रान्सफर होतं आहे. इट इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल रेस्पिरेशन. हा कार्बन डायऑक्साईड जो बाहेर आला, बघा कार्बन डायऑक्साईड कुठे आला, अल्व्हिओलाय मध्ये आला. अल्व्हिओलाय मधून तो ब्रॉन्काय मध्ये, ट्रकियामध्ये, ट्रकियामधून तो बाहेर. सो ऑक्सिजन जसा आत आला तो अल्व्हिओलाय मधून ब्लड मध्ये गेला, तसा कार्बन डायऑक्साईड ब्लड मधून अल्व्हिओलाय मध्ये आला आणि तो बॉडीतून बाहेर गेला इन एक्सपिरियन्स. सो धिस इज एक्सटर्नल. आता पहा
आता या रक्तामध्ये काय होतं सुरुवातीला, तो आला तर पल्मोनरी आर्टरी ब्लड कॅपिलरी आहे. आता जेव्हा इकडनं ते आत येत आहे, इथून ते ब्लड बाहेर जात आहे. बाहेर जाताना ती बनणार आहे पल्मोनरी व्हेन. पल्मोनरी व्हेन जाणार आहे हार्टकडे. पल्मोनरी आर्टरी कुणाकडून आली, ती पण आली आहे हार्टकडून. म्हणजे हार्टकडून पल्मोनरी आर्टरी लंगकडे आली. तिच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स झाला ब्लडमध्ये, कार्बन डायऑक्साईड काढला गेला. याला आपण म्हणतो प्युरिफिकेशन ऑफ ब्लड. लंग इज द ऑर्गन ऑफ प्युरिफिकेशन ऑफ ब्लड. लंग्स मध्ये रक्त शुद्ध होतं. कसं होतं शुद्ध रक्त? त्याच्यामधला कार्बन डायऑक्साईड काढून टाकला जातो आणि ऑक्सिजन ऍड होतो. आणि हे लंग मध्ये होत आहे म्हणजे कुठे होत आहे? लंग मध्ये होत आहे म्हणजे ते होत आहे अल्व्हिओलाई मध्ये. ओके, सो पल्मोनरी आर्टरी कॅरी इम्प्युअर ब्लड टू लंग्स. समजून घ्या, हे आपण पुढे हार्टच्या वेळेस घेणार आहोत, पण तुम्हाला आता हे आता समजणं आवश्यक आहे. पल्मोनरी आर्टरी ब्रिंग इम्प्युअर ब्लड टू lungs. In the lung, the blood get pure, and the pure blood goes to heart by pulmonary vein. म्हणजे पल्मोनरी आर्टरी जेव्हा ब्लड घेऊन येते आहे तेव्हा ते कसं आहे? इम्प्युअर आहे. पल्मोनरी व्हेन जेव्हा ब्लड घेऊन जाते आहे तेव्हा ते कसं आहे? प्युअर आहे. कारण की त्याच्यामधला ऑक्सिजन ऍड झाला आहे आणि कार्बन डायऑक्साईड निघून गेला आहे. हे आपण एका अल्व्हिओलाई मध्ये पाहिलं. अशा किती अल्व्हिओलाई आहेत? मिलियन्स, कोट्यावधी अल्व्हिओलाई लंग्स मध्ये आहेत आणि कंटिन्युअस त्या लंग मध्ये ब्लड येतं आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतो आहे. आपण सतत श्वसन करतोय, श्वसनातून ऑक्सिजन आत जातोय, आत गेलेला ऑक्सिजन अल्व्हिओलाई मध्ये जातोय. हार्ट कडून कंटिन्युअस ब्लड लंग कडे येत आहे. त्याच्यात ऑक्सिजन ऍड होतो आहे, कार्बन डायऑक्साईड काढला जातोय, ते रक्त प्युअर होत आहे. प्युअर ब्लड पुन्हा हार्टकडे जात आहे, हार्टकडून ते पुन्हा बॉडीकडे बसवलं जाईल. तर लंग इज द ऑर्गन ऑफ प्युरिफिकेशन. प्युरिफिकेशन म्हणजे ऑक्सिजन ऍड होतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. आता पुढे हा इथे आलेला कार्बन डायऑक्साईड हा इंटरनल रेस्पिरेशन साठी पूर्ण शरीराभर पसरणं आवश्यक आहे. हे तर कुठे झालंय? फक्त लंग मध्ये झालंय. आता तो पुन्हा शरीराभर कसा जाईल? ऑक्सिजन आत आलेला, रक्तामध्ये आलेला ऑक्सिजन हा पूर्ण प्रत्येक शरीरातल्या डोक्यापासून ते पायाच्या अंगठ्याच्या प्रत्येक सेलपर्यंत कसा जाईल? दॅट इज द प्रोसेस ऑफ इंटरनल रेस्पिरेशन, जी आपण पुढच्या वेळेस पुढच्या पिरियडमध्ये शिकणार आहोत. थँक्यू.